नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन फंक्शन दिलेले असतात आणि एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन असं आपल्याला डेरिव्हेटिव्ह, जसं की आपण वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सला घेतो, म्हणजे वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं. तसं आता या ठिकाणी बघा, इफ वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, ह्याचा अर्थ काय, वायचं आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सला घेऊ शकतो. देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स हे असं लिहितो आपण, वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सला म्हणजे डी वाय बाय डी एक्स. त्याच्यानंतर पुढे सिमिलरली समजा दुसरं फंक्शन दिलं आहे आपल्याला, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, फी इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिलेलं आहे, डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स म्हटलं आहे. ह्याचा अर्थ काय, आपण यूचे एक्सला डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे ना, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे आणि व्ही इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स म्हटलं आहे, मग आपण यूचे एक्सला घेतलं म्हणजे एफ डॅश एक्स झालं. यूचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेलं आहे एक्सला, ह्याचा अर्थ झाला एफ डॅश एक्स, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण. ओके, परत काय सांगितलं आहे बघा, हे झालं पहिलं. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय होईल, फीचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं एक्सला, म्हणजेच हे झालं जी डॅश एक्स असं झालं. ओके, ह्याचं घेतलं काय येतं आहे डी यू बाय डी एक्स म्हणजे एफ डॅश एक्स असं. म्हणजे डी यू बाय डी एक्स दाखवण्यासाठी आपण एफ डॅश हे नोटेशन वापरतो आणि डी व्ही बाय डी एक्स दाखवण्यासाठी आपण जी डॅश वापरतो. तर हे आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं. आता आपल्याला हे लिहिताना आपण असं लिहिलं, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही जर काढायचं असेल तर मग यूचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाला काढायचं आहे, व्हीला काढायचं. मग कसं लिहायचं, तर ते कसं लिहायचं बा, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं डी यू बाय व्ही. मग आपण पहिल्यांदा काय करणार, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सला आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सला. म्हणजेच थोडक्यात काय, एफ डॅश एक्स वरती लिहायचा, जी डॅश एक्स खाली लिहायचं. ह्यात नवीन काय नाही, एवढा एक फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला, एवढा एकच फॉर्म्युला. तुम्हाला जर फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन विचारलं तर वरच्याचं डेरिव्हेटिव्ह आधी घ्यायचं, नंतर हा खालचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दोन्ही एकत्र करायचं, तुम्हाला डी यू बाय डी व्ही मिळून जाईल. एवढा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी कसं काय अशी देणे घेणं नाही आपल्याला, फक्त एवढा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे बाकी नाही काय कळलं, काय देणे घेणं नाही आपल्याला, एवढं एक लक्षात ठेवा. डी यू बाय डी व्ही काढायचं असेल तर यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला पहिल्यांदा घ्यायचं, वरती लिहायचं, फीचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला घ्यायचं, खाली लिहायचं येतं डिनॉमिनेटरला. झालं, एवढं काढलं की आपल्याला लगेच सोपं जाते सगळं. आता किती सोपं आहे बघा, एक एक्झाम्पल कळलं की ते फॉर्म्युला कळतं, सगळं क्लिअर होते बघा. ते आता आपल्याला त्यांनी काय विचारले, फाइंड द डेरिव्हेटिव्ह. काय दिले, 7 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू 7. म्हणजे एक फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन, हे पहिलं फंक्शन आहे आणि हे काय आहे, दुसरं फंक्शन आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, मग आपण काय करणार, पहिल्याला यू मानू आपण, मग काय करू, यू इज इक्वल टू 7 रेस टू एक्स म्हणू, आणि दुसऱ्याला काय म्हणू आपण, फी इज इक्वल टू एक्स रेस टू 7 म्हणू आपण. असं केलं आपण, म्हणजे पहिल्याला आपण यू मानलं, दुसऱ्याला आपण काय मानलेलं आहे, दुसऱ्याला आपण फी मानलेला आहे. एक आपल्याकडे यू झाला आणि दुसरा काय झाला, फी झालेला आहे. मग यू मिळाला आणि फी मिळाला, काहीच अडचण नाही. मग आपण पहिल्यांदा काय करून घ्यायचं बघा, आपल्याला तर काय करायचं आहे, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन म्हणलं की आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स, हा फॉर्म्युला आहे. मग आपण पहिल्यांदा काय करू, यूचं डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. यूचं डेरिव्हेटिव्ह काढा, इकडे काय आहे, यू दिसते, ह्या बाजूला काय आहे, ह्या बाजूला आहे यू, बरोबर, इकडे काय आहे 7 रेस टू एक्स. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, आपल्याला ह्या बाजूला दिसतंय यू, ह्या बाजूला दिसतंय एक्स, ह्याचा अर्थ आपल्याला यूचे एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. मग आपण हे डेरिव्हेटिव्ह काढू, काय डी यू बाय डी एक्स. चला, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, मग आपल्याला माहिती आहे याचा फॉर्म्युला 7 रेस टू एक्सचा, म्हणजे ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, काय असतं ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह,
फॉर्म्युला माहिती आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला घेऊन बसले चालते जवळ. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स तुम्हाला विचारलं काय येते डेरिव्हेटिव्ह सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स काय येईल? बोला 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 सांगायचं पटकन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स पाठ केलं असेल की. ऐश्वर्या डेरिव्हेटिव्ह काय येतं ए रेस टू एक्सचं? सांगा माईक चालू करून. ओके, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए असे येईल बरोबर. ही त्याचा फॉर्म्युला आहे. मग सेम तसंच याचं काय येणार आहे, 7 रेस टू एक्सचं काय येईल, 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 हे असं येणार. मग तुम्हाला डी यू बाय डी एक्स मिळाला. त्याला डी यू बाय डी एक्स तर ही आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, यूचं डेरिव्हेटिव्ह आपण एक्सला घेतलं, तुम्हाला डी यू बाय डी एक्स मिळाला असा 7 रेस टू एक्स इंटू लॉग ए झालं. ओके, हे पहिलं काम संपलं. आता दुसरं काम काय करायचं आपल्याला, तर आता काढायचं आपल्याला डी व्ही बाय डी एक्स काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, डी व्ही बाय डी एक्स काढायचा आहे. म्हणजे आता आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. कशाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, याचं पण एक्सला घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी व्ही बाय डी एक्स, एक्स रेस टू 7 तर सगळ्याला माहीत आहे डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला सांगा काय असतो. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो, तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 बरोबर. तर असा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे त्या ठिकाणी. ओके, त्याच्या पुढं बघा. म्हणजे आपण या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरला. म्हणजे एक्स रेस टू 7 म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह जर आपण याचं घेतलं तर आपल्याला मिळेल 7 इंटू एक्स रेस टू 7 मायनस 1 म्हणजे 7 इंटू एक्स रेस टू 6 असं त्याचं उत्तर येणार आहे. झालं, आपल्याला डी व्ही बाय डी एक्स मिळाला आणि डी यू बाय डी एक्स पण मिळाला. ओके, तर आपल्याला हे दोन्ही मिळालं. मग आता आपल्याला काय करायचं बघा, आता आपण काय करूया, यू ए माईक पुन्हा चालू आहे, माईक बंद करा बरं. माईक बंद करा बरं. वरच्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात येते ते सिम्बॉल, ते बंद करा माईकचं. आता बघा, इथं तुम्हाला डी व्ही बाय डी एक्स मिळाला, इथं डी व्ही बाय डी एक्स मिळाला. आपल्याला फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला आहे. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आली, ही व्हॅल्यू आली. ती व्हॅल्यू कुठं टाकायची, याच्या ठिकाणी पुट करून टाकायची न्युमिरेटरला. आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू जी आली ती डिनोमिनेटरला इथं फॉर्म्युल्यामध्ये पुट करून टाकायची. ह्या दोन व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला उत्तर मिळून जाईल. बघा आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये एवढं जे उत्तर आहे ते कुठं टाकायचं, अंशस्थानी टाकायचं, टाकलं इथं. आणि डी व्ही बाय डी एक्स काय आलं आपलं, हे आलं, हे तर टाका, ही व्हॅल्यू इथे टाका, तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. झालं तुमचं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढं दुसरं एक्झाम्पल आहे. इथं सुद्धा दोन फंक्शन दिलं आपल्याला, फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, दुसरं काय आता अवघड नाही. फक्त फॉर्म्युला पाठ असले तुम्हाला पटापट एक्झाम्पल सुटतील. ओके, आता तुम्हाला इथे काय दिले बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू √1 मायनस एक्स स्क्वेअर, हे असं दिलेलं आहे आपल्याला. ओके, म्हणजे हे एक फंक्शन दिलंय, ह्याला नाव देऊ आपण यू
आणि इथं एक फंक्शन दिलं, ह्याला नाव देऊ आपण व्ही. ओके, अशी त्याला दोन्हीला नावं देऊन घेतली आपण. पहिल्याला म्हणलं यू, दुसऱ्याला म्हणलं व्ही. ओके, आपल्याला पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे जर आपल्याकडे यू इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स असेल तर आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मग आपण याचं? आता इकडे यू दिसतंय, इकडे एक्स दिसते, म्हणजे 100% डेरिव्हेटिव्ह कसं असणार आहे? यूचं एक्सला डेरिव्हेटिव्ह असणार आहे. मग आपण यू विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घेणार. पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. बोला काय काय डेरिव्हेटिव्ह? तर आपल्याला दिलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स काय असतो? -1/√1 - x². हा डेरिव्हेटिव्ह असतो, स्टँडर्ड फॉर्म्युला. झालं. आपण या ठिकाणी काय काढलं आता? तर डेरिव्हेटिव्ह काढला आपण यूचं एक्सला, मिळालं. यूचं एक्सला, याला फॉर्म्युलाला नंबर 1 नाव द्या. परत यूचं एक्सला डेरिव्हेटिव्ह काढले त्याला 2 नंबर द्या. झालं. ओके. तर हे तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्ही. तर आपल्याकडे व्ही काय आहे तर ही व्ही दिलेलं आहे. आता काय करायचं? व्हीचं एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. व्हीचं काय करायचं? एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. व्ही दिला इथं, व्हीचं घ्या एक्सला डेरिव्हेटिव्ह. व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्सला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ √1 - x². तर आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आता. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणल्यावर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपल्याकडं. √x काय असतं? 1/2√x इंटू चेन रूलनुसार आतमधली जी आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह √xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/2√x. त्याप्रमाणे 1/2 x² आलं. परत चेन रूलनुसार जे आतमध्ये आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी सेपरेट घेतो, जे आतमध्ये आहे ते. झालं. तुमच्या इथं आतमध्ये अंडरआउटमध्ये 1 - x² दिसतंय, त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि -x²चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे -2x. त्यामुळे तुम्हाला हे असं मिळालं. मग या 2ला 2 काय झालं या ठिकाणी? कॅन्सल होईल. 2ला 2 काय झालं? कॅन्सल. राहिलं फक्त काय मग बघा इथं. तर इथं 2ला हे 2 कॅन्सल झालं. इथं राहिलं -x, -xला -x, खालचा डिनॉमिनेटरचा आहे असं. तुम्हाला 2 मिळाला, 3 मिळाला, म्हणजे du/dx काढला, dv/dx काढला. ह्या दोन्ही व्हॅल्यू टाका या फॉर्म्युल्यामध्ये. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका, तुमचं उत्तर आलेलं आहे. संपला विषय. अशा पद्धतीत सोपं आहे. मग तुम्ही दोन्ही व्हॅल्यू टाकल्या बघा. du/dx ची व्हॅल्यू टाकली, dv/dx ची व्हॅल्यू टाकली. मायनसचं मायनस काय झालं? प्लस. परत √1 - x² कॅन्सल, √1 - x² कॅन्सल, राहिलं 1/x. तुमचं हे झालं उत्तर. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये सांगा? एवढं सोपं आहे, काहीच अवघड नाही. अशी मग किती जरी एक्झाम्पल तुम्हाला अशी विचारली तर तुम्ही हजारो एक्झाम्पल सोडू शकता. फक्त काय तुम्हाला 1.1 आणि 1.2 एवढं कळायला पाहिजे. बाकी डेरिव्हेटिव्ह सगळं असलं तर शेवटपर्यंत त्यात नवीन काहीच नाही. फक्त यात काय करतोय आपण? सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतोय आणि त्या dv/dx / dv/dx या फॉर्म्युल्यामध्ये टाकतोय. झालं. तर इथे पण तसं दिलं बघा. फक्त ट्रिग्नोमेट्रीचं फॉर्म्युला तुमचे पाठ पाहिजेत. आता बघा इथं काय दिलंय आपल्याला? इथं दिलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह. काय म्हणलं इथं बघा? फाइंड द डेरिव्हेटिव्ह. फाइंड द डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स √1 + x² - 1 divided by x with respect to sin inverse 2x divided by 1 + x². ओके, असं दिलेलं आहे. हां, मग काय करणार आता? याला म्हणा u, ह्याला म्हणा v. ओके, चलो पुढं. तर हे झालं तुमचा u, हा झाला तुमचा v. देन वी हॅव टू फाइंड. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? du/d म्हणजे du/dv काढायचा असतो. याचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट काय? du/dx dv/dx. सेपरेट आपण du/dx काढून घेऊ आणि इकडे dv/dx काढून घेऊ. झालं. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? मग इक्वेशन 1च्या सहाय्यानं आपण काय करूया?
आता ह्याला डेरिव्हेटिव्ह घेऊ. त्याचं काय करूया, डी यू बाय डी एक्स काढून घेऊ आणि ह्याच्यानं काय करूया आपण, डी व्ही बाय डी एक्स काढून घेऊ. ओके, असं करून घेऊ आपण. चलो पहिल्यांदा मग आपण काय करणार, आता यूचं एक्सला डेरिव्हेटिव्ह काढणार आणि व्हीचं एक्सला डेरिव्हेटिव्ह काढणार इथे. चलो मग काय करावं लागेल, पहिल्यांदा यूचं डेरिव्हेटिव्ह घ्या एक्सला, यूचं डेरिव्हेटिव्ह घ्या एक्सला, tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. ओके, आता यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला एक्सला. मग आता सबस्टिट्यूशनचा टेबल आपल्याकडे आहे. जर अंडर रूटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर आपण एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट करतो. जर अंडर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपण त्या ठिकाणी कॉस थिटा साइन थिटा पुट केलं असतं. टेबल आपल्याला सबस्टिट्यूशनचा दिलेला आहे. आता काय करू मग आपण, वरती एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आहे, एक्स या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचे, टॅन थिटा पुट करायचे. केलं, मग टॅन जर इकडं आला इनवर्स झाला म्हणजे काय झालं, थिटा इज इक्वल टू, तुम्हाला समजा आपल्याकडे काय होतं इथे एक्स इज इक्वल टू काय दिले, टॅन थिटा. मग आपण टॅन थिटा जो इकडे घेतला तर काय होईल मग, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू थिटा, म्हणजे इनवर्स घेतला म्हणजे दोन्ही बाजूचं थोडक्यात आपण टॅन इनवर्स घेतला की एकामेकाला कॅन्सल होणार आहे आणि असं येणार आहे. तर हे थिटा इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, टॅन इनवर्स एक्स मिळालं सबस्टिट्यूशन केल्यानंतर. म्हणजे आपण ही सबस्टिट्यूशन केली एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, तर आपल्याला थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मिळालं. झालं. ओके, टाका व्हॅल्यू मग त्याच्यामध्ये. आपल्याकडे काय मग इथं यू इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूटमध्ये 1 एक्स या ठिकाणी काय येणार आहे, आता एक्स या ठिकाणी येणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इथं आलं एक्स या ठिकाणी, मायनसला मायनस आहे असं, एक्सच्या ठिकाणी आलं टॅन थिटा. झालं पुढची स्टेप, टॅन इनवर्स जे आहे ते बाहेर आहे असेल. परत पुढं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाबद्दल आपण आता 10वी मध्येच बघितलं. याचा फॉर्म्युला काय असतं, आपल्याकडे आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर याचं उत्तर काय असतं, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा येतं, सेक थिटा फक्त येईल कारण त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग ब्रॅकेट हे सगळं कॅन्सल होऊन स्क्वेअर रूट जाऊन काय राहणार आहे, फक्त तिथे येणार आहे फक्त सेक थिटा. मग या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे सेक थिटा. ओके, -1ला -1 हाय असं, टॅन थिटाला टॅन थिटा हाय असं. चलो आता पुढं काय करता येईल आपल्याला, पुढं सोडवणं सुद्धा सोपं आहे. ह्या सेक थिटा जागेला मी काय लिहू शकतो, तर 1/cos कॉस थिटा लिहू शकतो, कारण का स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. चलो आपल्याला टॅन थिटा या जागेला पण काय लिहिता येईल, साइन डिवायडेड बाय कॉस लिहिता येईल. मग आपल्याकडे आता आपण काय करूया, ह्यांचा छेद समान करून घेऊ, म्हणजे बेस आपण यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो 1 करूया. मग आपल्याकडे दिले 1/cos थिटा -1 आहे. आपण यांचं जर छेद समान करून घेतला, डिनॉमिनेटर सेम केला, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कॉसने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 1 - cos थिटा, 1 - cos थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा येईल. बरोबर, एवढ्याचं कॅल्क्युलेशन सोडवलं की असं येतं. म्हणजे हे जर सोडवलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, हे असं मिळेल. आणि खाली तर ऑलरेडी आपल्याकडे आहेच, काय आहे खाली, तर डिनॉमिनेटरला काय आहे, डिनॉमिनेटरला आहे साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा काय होते, कॅन्सल होते. कॉस थिटाला कॉस थिटा काय झालं, कॅन्सल. राहिले काय मग इथं वर राहिले 1 - cos थिटा आणि डिनॉमिनेटर राहिले साइन थिटा. इथं एवढं येईल इथपर्यंत. ओके, तर मग इथं आपल्याला काय मिळालं बघा, आपल्याला या ठिकाणी मिळालं, ह्याच्यावरून हे आलं आपलं. आपल्याला इथं 1 - cos थिटा मिळालं, खाली साइन थिटा मिळालं. पण आपल्याला 1 - cos थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कुठला फॉर्म्युला आहे तो, तर आपल्याला असे 2-3 फॉर्म्युला आहेत. 1 - cos
2 थिटा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा. हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्री मधला. समजा जर आपल्याकडे 1 मायनस कॉस थिटाचा असेल तर मग 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असे येतं ते. मग आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. मग आपण त्यातला एक फॉर्म्युला वापरू. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला मग आपल्याकडे साइन थिटाचा पण हाफ अँगल फॉर्म्युला. जसा की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा. साइन 2 थिटा म्हणलं की आपण काय लिहितो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे काय 2 साइन थिटा कॉस थिटा. पण ह्याच्यातला हाफ अँगल फॉर्म्युला ह्याच्यामधला हाफ अँगल फॉर्म्युला काय तर साइन थिटा जर नुसता असेल तर आपण काय लिहितो 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं आपण त्या ठिकाणी लिहितो. ओके असं ते चालू कर डायरेक्ट येते तिथं. तर साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं येते. ओके मग अशा पद्धतीनं आपण ही फॉर्म्युला वापरूया. म्हणजे साइन थिटाचा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला काय मिळाला साइन थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 फॉर्म्युला आपल्याला तिथं मिळालेला आहे. बरोबर. मग आपण आता ही वापरूया. ह्याच्याबद्दल काय लिहिता येईल मग आपल्याला 1 मायनस कॉस थिटा बद्दल तर आपल्याला लिहिता येईल हा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 लिहिता येणार आहे आपल्याला. ओके आणि साइन थिटाच्या जागेला काय लिहिता येईल साइन थिटाच्या जागेला आपल्याला लिहिता येईल 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय असं लिहिता येईल. असं लिहिलं आपण इथं असं लिहिलं. दोन फॉर्म्युला वापरले आपण. साइन थिटाचा फॉर्म्युला लिहिला 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला लिहिला आपण. ओके मग आता आपल्याला काय करावं लागेल पहा. मग आपण आता हे कॅन्सल वगैरे करूया. काय होतंय बघा आता लक्ष द्या. आता आपण या 2 ला 2 काय केलं कॅन्सल केलं. आता वर साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे खाली साइन थिटा आहे. टेलिग्रामवर लिंक आली तर इथं साइन थिटा काय झाला कॅन्सल. साइन थिटा काय झाला कॅन्सल. मग एक साइन थिटा वर राहतोय बघा कारण इथं साइन स्क्वेअर आहे ना वर. मग वर राहिला एक साइन स्क्वेअर थिटा मधला एक गेला राहिला. मग वर काय फक्त साइन थिटा बाय 2 राहिला. आणि इकडे तर बाहेर आहेच टॅन इनवर्स तर आहेच असं बाहेर. आणि खाली राहिला कॉस थिटा बाय 2. खाली काय राहिला मग कॉस थिटा बाय 2. मग साइन बाय कॉस म्हणजे टॅन असतं ना. साइन डिवायडेड बाय कॉस म्हणजे काय असतं टॅन. मग इथे टॅन आलं का टॅन. ह्या टॅनला हे टॅन इनवर्स कॅन्सल होतं. उरलं काय थिटा बाय 2 उरतंय फक्त काय मग थिटा बाय 2च उरतंय. मग इथं उरलं थिटा बाय ही टॅनला टॅन कॅन्सल झालं उरलं एवढंच उरलेलं आहे थिटा बाय 2. मग इथं उरलं आपल्याकडे यू इज इक्वल टू आलेला आहे थिटा बाय. पण आपल्याला थिटा बाय 2 ची व्हॅल्यू माहीत आहे. काय थिटा बाय 2 ची व्हॅल्यू तर थिटा बाय 2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे थिटाची व्हॅल्यू माहिती थिटाची व्हॅल्यू आहे की आपल्याकडे काय थिटाची व्हॅल्यू तर 1/2 हा असं झालं. थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे टॅन इनवर्स एक्स. कारण आपण एक्स इज इक्वल टू काय पोट केलं तर टॅन थिटा पोट केलं तर म्हणजे थिटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं टॅन इनवर्स एक्स मिळालं. ओके तर असं आपल्याला हे मिळालं. मग आपल्याला डायरेक्ट आता यू इज इक्वल टू काय मिळालं यू इज इक्वल टू मिळालेलं आहे यू इज इक्वल टू 1/2 टॅन इनवर्स एक्स. हे आपलं ओरिजिनली एक फंक्शन झालं आता यू साठी बरं का. ही यू मिळाला आता. खरं तर एवढा यू असता तर आपण डी यू बाय डी एक्स मग असेच काढला असता. पण आपल्याला सबस्टिट्यूशन करून डी यू बाय डी एक्स काढावं लागेल बघा आता. मग आता आपण काय करूया डी यू बाय डी एक्स काढून घेऊया. डी यू बाय डी एक्स कसा करणार आता टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे आपल्याला. झालं एवढंच स्टँडर्ड फॉर्म्युला.
आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, कशाचं याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं, 1/2 कॉन्स्टंट असल्यामुळं बाहेर आला, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, फक्त टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स विचारलं तर याचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स, असा फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला. तर पहिलं तर 1/2 इथं आहेच, त्यामुळे पहिलं 1/2 आहे असं, आणि त्याच्या पुढं टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स असं जर यू मिळाला तुम्हाला, म्हणजे du/dx तर तुम्हाला एवढं मिळालेलं आहे. ओके. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, त्यानंतर आपल्याला काढावं लागते पहा व्हीची व्हॅल्यू, म्हणजे dv/dx काढावं लागेल ना. काय काढावं लागेल आपल्याला, dv/dx काढावं लागेल. आता व्ही आपल्याला दिलेला आहे, काय दिला आहे व्ही, ठीक आहे, असा व्ही दिला आहे आपल्याला. बघा एक्झाम्पलमध्ये आपल्याला व्ही काय दिला आहे, इथं हा व्ही दिसतोय व्ही, तर इथे दिलेला आपल्याला ही दिलेला आपल्याला व्ही इथं. इथं आपल्याला दिलेला आहे हा व्ही, आणि हा काय होता यू दिलता आणि व्ही दिलता. आपण काय काढलं, यू वरून काढला du/dx, बाकी डोक्याला ताण घ्यायचं नाही, ह्याच्यावरून आपण dv/dx काढला. आता व्ही वरनं काय काढायचं आपल्याला, काय काढायचं आहे, dv/dx काढायचं. झालं, यू वरून आपण काढला dv/dx, व्ही वरनं काढला dv/dx, आणि या दोन्हींचा भागाकार करायचा, म्हणजे शेवटी काय लिहायचं, du/dx डिवायडेड बाय dv/dx, म्हणजे तुम्हाला मिळतं du/dv. हेच काढायचं आपल्याला. फक्त दोन वेगवेगळी फंक्शन दिलेत आपल्याला, म्हणजे 1.1 आणि 1.2 आलं की सगळं आलं, सोपं आहे, बाकीचं काय अडचण नाही. ओके. आता आपल्याला यू मिळाला, आपल्याला यू मिळाला, du/dx मिळाला. आत्ता काढायचा आहे आपल्याला v/x. आपण काढूया आता dv/dx काढूया. हे काढायचं आपल्याला, व्ही दिलेला लिहिला आहे असा. ओके. डायरेक्ट तर आपल्याला सोडवता येत नाही, कारण बाहेर जर आपल्याला साइन इनवर्स एक्स दिसलं, टॅन इनवर्स एक्स दिसलं, तर आपण काय करतो, पहिल्यांदा ते कॅन्सल करणार आहे. ओके. मग आपल्याला या ठिकाणी साइन इनवर्स एक्स दिसते, मग 100% आपल्याला या ठिकाणी आतमध्ये सबस्टिट्यूशन काहीतरी करावं लागणार आहे. मग सबस्टिट्यूशन काय असेल, आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन करावी लागणार आहे. मग आता ही सबस्टिट्यूशन कशी करायची, तर आपल्याला फॉर्म्युला कुठला ॲडजस्ट होतोय बघायचं, फॉर्म्युले पार्ट लागतात. तर आपण जर x = tan θ पुट केलं, तर बघा काय पुट केलं आपण, x = इथं tan θ पुट केलं, म्हणजे θ काय मिळणार आपल्याला, tan इनवर्स x मिळणार. कारण काय tan इकडे गेले काय होईल, θ tan इनवर्स x होणार आहे. तर सबस्टिट्यूशन रेग्युलरच आहे. तर x या ठिकाणी आपण tan θ पुट केलं, जिथे जिथे x दिसलं तिथे काय केलं, tan θ पुट केलं आपण. जरा पण आपल्याकडे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे हा, ट्रिग्नोमेट्री मधला sin 2θ चा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे हा, sin 2θ = आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 tan θ डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर θ. हा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग आपण ह्याच्या जागेला काय लिहू शकतो, 2 tan θ डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर ह्याच्या जागेला काय लिहू शकतो आपण, तर ह्याच्या जागेला आपण sin 2θ लिहू शकतो आपण. ओके. तर त्या जागेला आपण sin 2θ लिहिलं, तर साईनला साईन काय झालं, कॅन्सल. साईनला साईन काय झालं, कॅन्सल झालं. साईनला साईन काय झालं, तर कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे साईनला साईन कॅन्सल झाली, उरलं काय, फक्त 2θच उरलं काय, 2θ. म्हणजे आपलं डायरेक्ट उत्तर काय आलं या ठिकाणी बघा, तर इथं आपल्याला मिळालेलं आहे v काय मिळालं, v मिळालं 2θ. पण थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडं, थिटाची व्हॅल्यू काय, थिटाची व्हॅल्यू आहे
टॅन इनवर्स एक्स. थीटाची व्हॅल्यू काय टॅन इनवर्स एक्स आहे आपल्याकडे, कारण एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट केलं ना आपण वरच्यासारखं सेम. झालं. तुम्हाला आता व्ही तर या ठिकाणी मिळाला. आता व्ही मिळाला की आपल्याला डी व्ही बाय डी एक्स काढताच येतो. डी व्ही बाय डी एक्स काढायला टू तर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स काय लिहून बघायचं. घ्या डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स एक्सचं. दोन कॉस्ट नसल्यामुळे बाहेर काढला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टू तर हाय असा राहील, फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपण टॅन इनवर्स एक्सचं. झालं. डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला. मग या ठिकाणी मग तुम्ही काय केलं बघा, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण. पहिला तर टू ऑलरेडी आहेच, मग ह्याचं टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर 2 × 1 + 2 आलं वरती. झालं. मग तुम्हाला मिळाला हा डी व्ही बाय डी एक्स. मग आपल्याला फॉर्म्युला काय डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स हा आपल्याला फॉर्म्युला आहे. तर डी यू बाय डी एक्स काढला आपण ऑलरेडी. त्याचं उत्तर काय आलं आपलं ते इथे टाकून द्या. डिवायडेड बाय परत डी व्ही बाय डी एक्स काढला आहे, त्याची व्हॅल्यू इथे टाका. टाकली. यूचं एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं, फीचं एक्सला घेतलं, टाकल्या दोन्ही व्हॅल्यू. तर आता हे आपल्याला सोडवायचं आहे. काय करायचं हे सोडवायचं. मग 1 + एक्स स्क्वेअरला 1 + एक्स स्क्वेअर गेलं बरोबर. वर काय उरलं आहे मग 1/2 आणि खाली काय उरलं 2. मग ह्याचं उत्तर काय येईल 1/2 × 2 म्हणजे 1/4. हे असं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला फार सोपं आहे. ज्याला पाठीमागचा एक्झरसाइज कळला 1.3 त्याला 1.4 मध्ये काही डोकं लावायचं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा बघा. त्यांनी काही एक्झाम्पल देऊ द्या, डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. काय त्यांनी प्रश्न कशाला दिलेला असतो बघा, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x विथ रिस्पेक्ट टू x⁻7 किंवा उलट सुलट काय. मग इथे f ऑफ x दिलेला असतो, इथे g ऑफ x दिलेला असतो. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला फक्त पहिल्यांदा जी पहिलं फंक्शन दिलं त्याला u म्हणायचं, ह्याला u म्हणायचं आणि ह्याला v म्हणायचं. झालं. मग यूचं एक्सला घ्यायचं डेरिव्हेटिव्ह इथं मांडायचं, परत फीचं एक्सला घ्यायचं इथं डिनॉमिनेटरला मांडून टाका. संपला विषय. 2 डेरिव्हेटिव्ह घेतली आणि त्याचा भागाकार केला की उत्तर आलं. पहिला डेरिव्हेटिव्हचा भागाकार येतला, दुसरा डेरिव्हेटिव्हचं इथं लिहून टाकायचं आणि डी व्ही बाय डी व्ही तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला डी व्ही बाय डी एक्स सोडवणार. ओके. तर ही तुम्ही आज होमवर्क म्हणून काय करायचं आहे, होमवर्क म्हणून आज तुम्हाला सोडवायचे 1.4. जे एक्झाम्पल येत नाहीत ते मी तुम्हाला सोडवून देणार, काय अडचण नाही. फक्त तुम्ही आज प्रयत्न करा. मग उद्याच्या लेक्चरला आपण हायर डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सोपा आहे, काय 2-3 लेक्चर आपला सिलेबस संपतोय. तर आज तुम्ही सोडवा, जेवढे एक्झाम्पल्स होतील तेवढे सोडवा. 1.4 मध्ये जी येत नाही ती विचारा, मी तुम्हाला उद्या सोडवून देत होते. आता आपण थोड्या वेळ फिजिक्स लेक्चर घेऊ. 1-2 मिनिटामध्ये 4-5 मिनिटामध्ये लगेच चालू करतो मी. या ठिकाणी थांबवा आपण.